हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल बघा. तर ही आहे नाचणी आणि नाचणी लावलेली आहे, बघू शकता तुम्ही. सो नाचणीला ना पाणी फार कमी लागतं. हे बघा सगळीकडे लावलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मध्ये तुम्हाला अशी दिसेल, म्हणजे जिथे लावलेलं असं वाटत नाही आहे, पण लावलेली होती. नाचणीला कसं आहे माहिती आहे, पाणी फार कमी लागतं आणि ती सुकाट जागा असते ना, म्हणजे सुकी जागा, तिथे लावली जाते आणि चांगली होते. तिला जास्ती पाणी नाही लागत आणि तुम्ही बघू शकता बघा. सो आता ही तुम्हाला थोडी अशी काय म्हणतात कमकुवत दिसत असेल, पण नंतर खूप चांगली होते. पाऊस जसा कमी झाला ना की चांगली होते आणि वाढ पण खूप लवकर होते. आणि ठोंब्यांवरची नाचणी आहे, ठोंब्यांवरती लावलेली आहे. ठोंबे पाडून त्याच्यामध्ये खत टाकतात आणि खत टाकून नंतर हे लावले जातात. हे बघा, ते पहिले आडवे असतात, नंतर असे हे उभे होतात. हे बघा, ही ठोंब्यांवरची नाचणी आहे. सो दुसरी गोष्ट हे बघा, इथे आपल्याकडे हळदसुद्धा आहे. हे बघा, हळद पण लावलेली आहे. लावलेली म्हटल्यापेक्षा इथे आहे हळद होती आधी लावलेली, आणि ते एखादा तरी कांदा राहिला ना तर लगेच मग ती हळद रुजते. आणि हळदीचा हा मोसमच आहे, या पावसामध्ये हळद लावली जाते. आणि हे कांदे राहिलेले आहेत त्याच्यामुळे हे हळद आहे. बघा, ही कीड पण पकडली आहे. सो इकडे पण आहे हळद, हे बघा, इकडे पण आहे. सो चिबूड वगैरे पण आहे, बरंच काय काय लावलेलं आहे. आणि त्याचबरोबर नाचणीसुद्धा लावलेली आहे. आणि नाचणीला बाजारात खूप चांगला भाव आहे. आणि जास्तीत जास्त लोक म्हणजे गावाकडची लोक आहेत ना, भातापेक्षा नाचणी करतात. कारण की नाचणीला तेवढा चांगला भाव असल्यामुळे विकली वगैरे जाते आणि पौष्टिक आहे भातापेक्षा पण. सो म्हणून नाचणी केली जाते. हे बघा, तुम्ही बघू शकता, ही ठोंब्यांवरची नाचणी आहे. आणि त्याच्याबरोबरच मी तुम्हाला भात शेती पण दाखवते, चांगली झाली आहे. सो ही आहे भात शेती. बघा, गेल्याच महिन्यात लावलेलं आहे आणि आत्ता तुम्ही बघू शकता किती मस्त अशी झालेली आहे. सो डिसेंबरच्या आधीच म्हणजे नोव्हेंबर लागता म्हणजे एंडिंगपर्यंत भात आलेला असेल. हे बघा, एकदम हिरवगार आणि बऱ्यापैकी आहे भात, चांगले झाले. सो हे मी खाली आली, बघू शकते. बघा, चांगलं म्हणजे जीव धरला आहे भाताने आणि चांगलं हिरवंगार आहे. मेन म्हणजे ना, जेव्हा हे भात पोटरीत म्हणजे बाहेर येतं, म्हणजे जेव्हा लोंबी टाकतं ना, तेव्हा पाऊस खूप असतो. तो पाऊस तेवढा नसावा, कारण की मग ना फुलं जी असतात ना भात पकडणारी, म्हणजे ती फुलं धरत नाही जास्त पाऊस पडल्यावरती. सो आता तरी बऱ्यापैकी आहे भात, बघूया कसं होतं. दुसरी गोष्ट ही बघा, इकडे पण नाचणी लावलेली आहे आणि ह्या नाचणीमध्ये वरीसुद्धा लावलेली आहे. मिक्स आहे वरी आणि नाचणी. बघा, मिक्समध्ये लावली आहे याने नाचणी आणि वरी. आणि हा आहे भात. सो मोठ्याच्या मोठा दळ आहे, लांब लचक. हे बघा, इथून सुरू होतो आणि इकडे असा संपतो. सो ही आहे आपली भात शेती. सो नाचणी वगैरे जेव्हा काय म्हणतात कणस येतात ना, तेव्हा पण मी दाखवेन तुम्हाला. पण पक्षी एवढे त्रास देतात ना की ती कणसं खातात आणि भातांवरती पण खूप त्रास देतात. पण काय करणार, शेवटी त्यांचं पण पोट आहे, सो त्यांना पण खावं लागतं. तर जे काही उरेल ते शेतकऱ्याचं असतं आणि जे काही जाईल ते सगळ्यांचंच, म्हणजे प्राण्यांचं असेल किंवा पक्ष्यांचं असेल. पण आजकाल भातशेती फार कमी होत चालली आहे. रानात पहिले खूप भातशेती करायची, आता प्रमाण खूप कमी आलं आहे. सो आता दाराकडेच म्हणजे आपल्या घराजवळ जेवढे काही शेतं असतील त्या शेतांमध्ये केली जाते भातशेती. सो कारण की रानातले पण खूप त्रास देतात, तुडवून वगैरे टाकतात भात, त्याच्यामुळे फार कमी झाले आहे. पण आपल्याजवळ जर जमीन वगैरे असेल जवळ घराजवळ तर करावी भातशेती, अशीच शेतं नाही ठेवायची. सो मस्तपैकी बघा आपलं भात दिसतंय. सो आता मी परत आपल्या नाचणी झाली आहे. हे बघा, सो ही अजून खूप चांगली होईल, म्हणजे तर आता गणपतीनंतर ते एक नंबर होईल.
कारण की पाऊस एवढा नसेल, म्हणजे असेलही, सांगता नाही येऊ शकत कसा पडेल काय पडेल, पण बऱ्यापैकी असेल. हे बघा. आणि जी सिंगल होते ना, म्हणजे एखादं आता बघा इथे काय काय मेले आहेत, काय काय जागा एकदम अशी रिकामी आहे आणि एखादं आहे, तर त्याला चांगला जीव भेटतो आणि चांगलं फुटतं आणि चांगली कणसं येतात. सो अजून हे 2-3 महिने जातील नाचणीला आणि नाचणी पटकन होते, उशीर नाही लागत नाचणीला. चला, मेन गोष्ट म्हणजे अशी की जर उरली वगैरे असेल तर तुम्ही बघा असं माडाच्या भोवती रिंगण वगैरे असतं, तर तुम्ही असं लावू शकता. हे बघा एका रांगेत वगैरे असे, हे बघा कसं लावलेलं आहे, तुम्ही पण असं लावू शकता रिंगण बरोबर. सो आम्ही पहिलं काय करायचो, आता बरोबर श्रावण वगैरे संपला की नंतर भाज्या वगैरे केल्या जातात. मार्गशीर्ष महिना वगैरे चालू होतो त्याच्यामध्ये, तर तेव्हा ना असे बागा वगैरे आहेत ना गावाला, तर आम्ही काय करायचो, आपली मेथी असेल तर मेथी अशी ना रिंगण, म्हणजे माडाला रिंगण असेल किंवा पोपीला रिंगण असेल तर रिंगणांमध्ये असं गोल टाकायचो आणि चांगली भाजी व्हायची. तसेच तुम्ही बघू शकता इथे असं लावलेलं आहे एका रांगेत नाचणीच ही पण उरलेली, सो अशी लावलेली आहे माडाच्या भोवती एकदम. सर असं पण तुम्ही करू शकता, लावू शकता. जर उरली वगैरे असेल, भात वगैरे उरला असेल तर तुम्ही असं लावू शकता. सो असं मी लहानपणी करायचो. आता अशा पेरली वगैरे जाते तेव्हा आम्ही असे रिंगणमध्ये पेरायचो मेथी. सो अशी लागवड आहे. आणि इकडे आपली कुंडीतील झाडे आहेत, हे बघा ही शोची फुलं आहेत. हे आपलं आहे कोरफड, एकदम मस्त झालं आहे, हे बघा बघू शकता. थोडी कुंडी मोठी हवी, मोठ्या कुंडीमध्ये केलं पाहिजे. बऱ्यापैकी चांगलं झालं आहे, एकदम फुटलेत कोवळे कोवळे. इकडे आहे आंबा आणि आपली सगळी शोची फुलं, चिनी गुलाबं म्हणतात, त्यातली चिनी गुलाब आहेत आणि आपली अशी झाडं आहेत. तर तुम्ही आता कुंड्यांमध्ये पण सुद्धा झाडं लावू शकता, कोणतीही फुलझाडं असतील तुम्ही ते पण लावू शकता. हे बघा इकडे आहे शेवंती, ही शेवंती आहे. ही इकडे आबोली आहे, हा आपला मोगरा आहे, हे बघा इकडे पण हा मोगराच आहे. सो अशी बरीच झाडं आहेत, हे बघा ही पण शेवंतीच आहे. सो तुम्ही आता पावसाळ्यात झाडं लावू शकता, फुलझाडं लावू वगैरे शकता कुंड्यांमध्ये वगैरे, ज्यांची जास्ती वाढ होणार नाही असे तुम्ही लावू शकता. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपण असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार. तोपर्यंत बाय बाय.